बंदा हे बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी किंवा जगात आणण्याचं काम आई करते आणि जगात कसं वागावं, कसं शिकावं, कसं पुढे वाढावं हे बाप शिकवतो। नमस्कार, मी अमित जोशी, आय लव्ह गोरेगाव बंदा हे बिंदासाच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय। राजकारण आता संपत आलंय, म्हटलं एक नवीन विषय आणि गांभीर्याचा विषय असं तुमच्या समोर मांडूया। नुकताच मातृदिन झाला। मातृदिन जेव्हा झाला तेव्हा प्रत्येकाने आपल्या पोस्टवर आपल्या आईच्या गाथा गायल्या। आपली आई कशी चांगली आहे, आपली आई कशी आपली पाठराखण करते, अशा अनेक कथा आपण त्या लोकांच्या पोस्टवर बघितल्या। आणि त्याच वेळी आणखीन 3 गोष्टी घडल्या। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जुनं फर्निचर। महेश मांजरेकर यांचा चित्रपट आला। दुसरं, तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये आई वडिलांना मुलं कशी त्रास देतात, किंवा वागडी की दुनिया ही जी सिरियल आहे त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं की आई वडिलांना कशा पद्धतीने आजची मुलं त्रास देतात। मग असा मनामध्ये विचार आला की एकीकडे तर फेसबुकवर, सोशल मीडियावर आजची जी तरुणाई आहे म्हणा, की आजची लोक आहेत ते असं लिहितात की आईवर आमचं खूप प्रेम आहे, मातृदिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतात, आणि दुसरीकडे अशा पद्धतीने चित्रपट येतात किंवा सिरियल येतात। मग ठरवलं की थोडंसं याच्या खोलवर जावं आणि शोधावं की नेमकं काय आहे। तेव्हा असं लक्षात आलं की जे आई वडील आपल्या मुलांना प्रायोरिटी समजतात तीच मुलं आपल्या आई वडिलांना लायबिलिटी का समजतात। त्याचं कारण असं आहे, अतिशय धक्कादायक आहे। म्हणजे आज जर आपण यावर विचार केला नाही तर पुढे ही धोक्याची घंटा आजच्या पिढीला नाही तर पुढच्या याच्या पिढी असेल, या सर्व पिढींना भोगावे लागेल निश्चित। आजची स्थिती अशी आहे की तरुणाईला असं वाटतं की आपला चांगला उद्धार व्हावा, आपल्याला चांगला जॉब मिळावा, आपल्याला सुकून की जिंदगी हवी, आणि मग ते काय करतात, एक तर ते परदेशात निघून जातात शिक्षण घेऊन, मग ते परत येत नाहीत। किंवा दुसरी गोष्ट अशी असते की घर मोठं असल्यामुळे वेगळे होतात, मग आई कोणाकडे राहायची, वडिलांनी कोणाकडे राहायचं, किंवा आई वडिलांनी कोणाकडे राहायचं। जेव्हा याचा मागोवा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्याकडे जी नोंद आहे, आई वडील एकटे राहतात, मग ती आई असो, वडील असो किंवा आई वडील असो, एकटे राहतात, ती नोंद जवळजवळ 3.5 लाखाच्या घरात आहे। मग पोलीस काय करतात, मग मुंबई पोलीस धरूया, मुंबई पोलीस काय करतात, आठवड्यातून एकदा त्यांच्या घरात जाऊन चौकशी करतात, ते व्यवस्थित आहेत का, त्यांना व्यवस्थित औषधोपचार मिळतोय का, त्या सर्व गोष्टी पोलिसांच्या देखरेखीखाली होतात। मुंबई पोलिसांना त्याबाबत सॅल्यूट आहे। दुसरी गोष्ट, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, महिला आयोग आणि न्यायालय याच्यामध्ये जवळजवळ 6.5 लाख खटले हे प्रलंबित आहेत। आता ते कोणते, तर आई वडिलांनी आपल्या मुलांवर केस केलेले आहेत की मुलाने मला घराबाहेर काढलं, मुलाने आमच्या संपत्तीवर दावा सांगितला, मुलाने आमची संपत्ती हडपली, मुलं आमच्याकडे लक्ष देत नाही, असं सांगणारे आई वडील हे आज कोर्टात पोहोचले, पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले। अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे। आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे 2005 पर्यंत ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खासगी आणि सरकारी 112 वृद्धाश्रम होते, त्याची संख्या आज 500च्या घरात गेलेली आहे। याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आजकालच्या मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुणांना म्हणा किंवा 40च्या पार झालेल्या लोकांना म्हणा, आपल्या आई बरोबर वडिलांबरोबर राहायला आवडत नाही। त्यांना सहज जीवन जगायचं आहे, त्यांना आपलं स्वतःचं आयुष्य वेगळेपणाने जगायचं आहे। आज त्यांचं आयुष्य फास्ट फूड सारखं झालेलं आहे, त्यांना तसंच फास्ट फूडचं लाईफ पाहिजे। त्यामुळे आई वडिलांबरोबर कसं राहायचं, यापेक्षा आई वडिलांपेक्षा दूर कसं राहायचं, याचा विचार ही मंडळी करत असतात। ठीक आहे, ते तरुण आहे, त्यांना त्यांचं भवितव्य बघायचं आहे, भविष्य बघायचं आहे, त्यांना त्यांचा जॉब बघायचा आहे, त्यामुळे अनेक जण बाहेर जातात। बाहेर गेले की त्यांची नाळ तुटते आपल्या आई वडिलांबरोबर। कित्येकदा तर असं झालंय की स्मशानभूमीमध्ये एखाद्या वृद्धाचा मृत्यू होतो तर त्याला अग्नी देणारा किंवा तिथे उपस्थित असणारे हे नातेवाईक आणि मित्र असतात, आणि त्यांची मुलं ही झूमवर
परदेशातून आई किंवा वडिलांच्या अंतराचं दर्शन घेत असतात. अतिशय दुर्दैवी बाब आहे. आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी ही मुलांची आहे. लहानपणी जर आपले आई वडील आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, आपल्या सर्व सुखसोयी मारतात, आपल्या इच्छा मारतात आणि मुलांना कसं शिक्षण देता येईल, मुलांना कसं मोठं करता येईल याकडे लक्ष देतात. कित्येकदा घर गिरवी ठेवतात, कित्येकदा आपले दागिने गिरवी ठेवतात, कित्येकदा स्वतःच्या एफडी तोडतात, कित्येकदा स्वतःसाठी पैसा ठेवत नाही पण मुलाचं भवितव्य बघतात. अशी मुलं जर मोठी झाली आणि त्यानंतर जर ते आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मी काही वृद्धाश्रमातील संस्था चालकांना विचारलं की तुमच्याकडे लोक कशी येतात. त्यांनी तेच सांगितलं की महिना त्यांची मुलं त्यांना विचारायला येत नाहीत. मग आम्हाला सर्व बघावं लागतं, त्यांचं आरोग्य कसं आहे, त्यांची शारीरिक मानसिक स्थिती कशी आहे, त्यांना कसं खुश ठेवता येईल आम्ही बघतो. आणि त्यावर त्यांनी एक चिंताजनक बाब सांगितली. त्यांनी असं सांगितलं की आजच्या या वृद्धांनाच वृद्धाश्रमात राहायला आवडतं, कारण घरात एकलकोंड होणं, एकोपा होणं, मुलं लक्ष देत नाही, मुलं आपल्या कामात व्यस्त आहेत, सुना आपल्या कामात व्यस्त आहेत, नातवंड आपल्या कामात व्यस्त आहेत. मग अशा वेळी या वृद्धाने काय करायचं. तर त्यांनाच असं वाटतं की त्यापेक्षा आपल्या वयाची जी लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण वृद्धाश्रमात राहू आणि वृद्धाश्रमात उरलेलं आयुष्य काढू. पण ही गंभीर बाब आहे. जर आई बाप तुम्हाला लहानपणी सगळं बघत असतील तर तुमची ही जबाबदारी आहे की जेव्हा ते म्हातारे होतील, तुम्ही मोठे व्हाल, तेव्हा तुम्हाला त्यांची काळजी घ्यायची आहे. तुम्ही बाहेर राहता ठीक आहे, पण किमान दिवसातून एकदा तरी त्यांच्याशी, आज ऑनलाईनचा जमाना आहे, आज सोशल मीडियाचा जमाना आहे, तुम्ही रोज त्यांच्याशी 10 मिनिटं बोलू शकता, आपल्या आई वडिलांची विचारपूस करू शकता, त्यांची काळजी घेऊ शकता. तुम्ही परदेशात इतका पैसा कमवता की 20-25 हजार देऊन तुम्ही एखादा केअरटेकर आपल्या आई वडिलांसाठी ठेवू शकता, या सर्व गोष्टी करू शकता. पण आज तसं होताना दिसत नाही. आज म्हातारे जे आई वडील आहेत ते आज एकाकी पडत चाललेत, एकटे पडत चाललेत आणि तीच समाजाला परवडण्यासारखी बाब नाही. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हा तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही प्रायोरिटी असता, तर मग जेव्हा तुमचे आई वडील म्हातारे होता, तुम्ही तरुण होता, कमवण्याचे लायकीचे होता, तेव्हा तुमच्यासाठी तुमचे आई वडील लायबिलिटी का आहेत. लक्ष ठेवा, विचार करा आणि हा विषय गांभीर्याने घ्या. आता येतो मी दुसऱ्या टप्प्याकडे. दुसरा टप्पा म्हणजे गोरेगावचा. गोरेगावची मराठी माणसं नेहमी बोलत असतो. मराठी माणसांसाठी मी अगदी आतड्यापासून कोकलत असतो, पण काही फरक पडताना दिसत नाही. आज मराठी माणसाची गोरेगाव स्थिती अशी आहे की त्याला बघून कुंभकर्ण देखील खदा खदा हसतोय. त्याला कारण असं आहे की कुंभकर्ण कदाचित पौराणिक कथेतला विचार करत असेल की चायला मी 6 महिने झोपतो आणि त्यानंतर उठतो आणि आपली सर्व कामं पूर्ण करतो. पण हा मराठी माणूस वर्षानुवर्ष झोपून कसा आहे, तो जागा व्हायलाच तयार नाहीये. म्हणजे खरंच तो झोपलाय की झोपेचं सोंग घेतोय. याला कारण असं आहे की उद्या मतदान होणार आहे. हे मतदान तुमच्यासाठी महत्वाचं आहे. मला असं वाटतं की गोरेगावातील मराठी मतदारांनी आणि खास करून झोपडीवासियांनी, आपल्याला 500-500 रुपये मिळतात किंवा आपल्याला आपली कामं करून मिळतात, आपल्याला सोसायटीमध्ये काही गोष्टी बसायला खुर्च्या, टेबल किंवा सोफे लावून देणारा एखादा पक्ष, म्हणून जर तुम्ही मतदान करत असाल तर ते चुकीचं आहे. मतदान हा तुमचा हक्क आहे. तुमचं एक मत पुढची तुमची 5 वर्ष ठरवणार आणि त्यात मराठी माणसासाठी उद्याचं मतदान हे महत्वाचं आहे. कारण मराठी टक्का गोरेगावात घसरत चालला आहे. आज जर तुम्ही बघाल तर मराठी माणसाला इतर अमराठी माणसं चारी बाजूनी घेरतायत. मराठी माणसाला ते कळत नाही उद्याचं त्याला काय होणार हे तो लक्षात घेत नाही. तो आजच्या याच्यातच जगतोय, आजच्या दुनियेमध्ये की जे होत आहे ते होऊ दे, पण ते चुकीचं आहे. मला असं वाटतं की मराठी माणसांनी आजही जागं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी उद्याची संधी आहे. उद्या एकजुटीने तुम्ही मतदानासाठी उतरा, आपला मतदान टक्का वाढवा. कारण नेहमीच जर तुम्ही बघितलं तर मुस्लिम असू दे, गुजराती असू दे, उत्तर भारतीय असतो, त्यांची मतदानाची टक्केवारी ही 60 ते 65% असते आणि तिथे मराठी 48 ते 50% मतदान करतो. अरे तुमची मक्तेदारी आहे, तुमच्याकडे 1,10,000 मतं आहे, केवढी मोठी ताकद आहे. आज जर तुम्हाला स्वतःचं वर्चस्व ठेवायचं असेल, तुम्ही कोणालाही निवडून द्या. एखादा नेता म्हणतो की मराठी हिंदूंनाच द्या, एखादा नेता म्हणतो की तुम्ही दुसऱ्या पक्षाला द्या. मला त्या बाबतीत पडायचं नाही. तुम्हाला विचार करायचा आहे. तुम्हाला परमेश्वराने डोकं दिलंय, बुद्धी दिली आहे, विचार करायला एक वेळ दिलेला आहे आणि तुमच्याकडे आजपासून उद्यापर्यंतचे 24 तास आहे. या 24 तासात विचार करा आपल्याला कोणाला मतदान करायचंय, आपल्या जवळचा उमेदवार कोण आहे, आपल्या हाकेला ओ कोण देऊ शकतो, आपल्यासाठी धावू कोण शकतो. उद्या जर अशी परिस्थिती गोरेगावात आली की मराठीची टक्केवारी घसरू लागली आहे आणि इतरांची वाढत चालली आणि ती आपल्यावर हावी होत आहे,
अशा वेळी कोणता पक्ष तुमच्यासाठी मैदानात उतरू शकतो, तुमच्या बाजूने लढू शकतो, मतदान त्याच पक्षाला करा. उद्याचा दिवस हा महत्वाचा आहे. पुन्हा एकदा सांगेल की गोरेगावातील मराठी माणसा स्वतःची ताकद ओळख, स्वतःचं अस्तित्व टिकव आणि त्यासाठी उद्या सकाळपासून मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पड आणि मतदान कर. कारण तू मतदान करणार तर गोरेगावात मराठी माणूस हा अस्तित्वात राहणार. तू मतदान करणार तर गोरेगावात मराठी माणसाची ताकद राहणार. तू मतदान करणार तर इतर समाजापेक्षा मराठा समाज हा गोरेगावामध्ये एकदम बळकट राहणार. विचार तुम्हाला करायचा आहे. मराठी माणसा आजही सांगतो, कुंभकर्णासारखं जर असेल तर ठीक आहे, तुमची मर्जी आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल की आपण झोपेचं सोंग घेतोय तर झोपेचं सोंग सोडा, झोपेतून उठा आणि उद्या सकाळी मतदानाला बाहेर पडा. आज एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा उद्या किंवा पुढच्या रविवारी बंदाय बिंदाचा या माध्यमातून तुमच्या समोर एखादा नवा विषय घेऊन येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.